महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सिरोंचा कोरोना महामारीच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर्सच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अखेर सकारात्मक घडामोड झाली। सिरोंचा तालुक्यात 11 जून 2026 रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित मागण्यांची दखल घेत कार्यवाही सुरू केली असून आशा सेविकांच्या थकीत कोरोना प्रोत्साहन भत्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात दिनांक 4 जून 2026 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती सिरोंचा यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं। भाकपा जिल्हा सहसचिव तथा आईटक अहेरी विधानसभा अध्यक्ष सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं। त्यांच्यासोबत भाकपा जिल्हा सदस्य सूरज जक्कुलवार, भाकपा तालुका सचिव सिरोंचा रवी बारसांगडी तसंच तालुक्यातील सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या। निवेदनात कोरोना काळात कार्यरत असलेल्या आशा वर्करना शासन निर्णयानुसार देय असलेला प्रोत्साहन भत्ता तातडीनं अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी पंचायत समिती सिरोंचा यांनी लेखी आदेश जारी करत सिरोंचा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पात्र आशा सेविकांना कोरोना प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात यावा, तसंच 7 दिवसांच्या आत त्यांचे अहवाल पंचायत समितीकडे सादर करावेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या। कोरोना महामारीच्या काळात आशा वर्करांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत गावागावात सर्वेक्षण, रुग्ण शोध, लसीकरण, जनजागृती, क्वारंटाईन व्यवस्थापन यांसारख्या जबाबदाऱ्या पार पडल्या। संसर्गाचा धोका पत्करून त्यांनी आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून काम केलं। शासन निर्णयानुसार त्यांना प्रति महिना 1000 रुपये प्रमाणे 28 महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता देणं अपेक्षित होतं। मात्र हा भत्ता दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानं आशा वर्करांमध्ये आता नाराजी निर्माण झाली आहे। 11 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे परिस्थितीत सकारात्मक बदल झाला असून आशा वर्करांना मोठा दिलासा मिळालाय। कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांची प्रतिक्रिया पुढील प्रमाणे: आशा वर्करांच्या मागण्यांकडे प्रशासनानं सकारात्मक दृष्टीने पाहणं हे महत्त्वाचं आहे। ही स्वागतार्ह बाब आहे। या प्रक्रियेत पंचायत समिती प्रशासनासोबतच सिरोंचा पोलीस प्रशासनाचा देखील सहकार्य लाभलंय। आता दिलेल्या आदेशांची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी होणं आवश्यक आहे। या निर्णयामुळे आशा वर्करांच्या प्रश्नांचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। भाकपा आणि आईटकच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचं देखील यावेळी नमूद करण्यात आलं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, आनंद आशा, सिरोंचा, गडचिरोली। आता तुम्ही एक काम करायचं, त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवकाशी संपर्क साधा, या पत्राचा बीडीओच्या पत्राचा संदर्भ द्या त्यांना, बरोबर आहे, आणि काय फीडबॅक तिकडून मला फीडबॅक द्याल तुम्ही। नंतर मी इथे ग्रामसेवकांची मीटिंग बोलावतो आणि त्याच्यात सविस्तर चर्चा करतो। आता हे निधी कुठून 5% आणि 15 वित्त आयोगाचा असा निधी राहते आणि त्या निधी नियोजनामध्ये वेगवेगळ्या याच्यावरती खर्च करावा लागते। तर त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये किती तरतूद आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे किती पेमेंट होऊ शकते, हा सगळा नियोजन करून त्याच्यातून 1, 2, 3 स्लॉटमध्ये मिळतील। पण ते आहे कुठे? ग्रामपंचायत स्तरावर आहे, तो पैसा माझ्या स्तरावर नाही। तर ग्रामपंचायतला आम्हाला विश्वासात घेऊन आरोग्याचा जो निधी आहे तर तो 100% प्रयत्न करीन मी, तुम्हाला तुमचं मानधन मिळालं पाहिजे, बरोबर आहे, प्रयत्न करू आम्ही। याच्यात सर्वांना तुम्ही सांगा की आजचं आंदोलन करू नका, सर्वांना पैसे आणि माझी विनंती आहे, मी तोडगा काढतो, इथे प्रभारी आहे मी, आता माझी 20 तारखेपर्यंत मी इथे आहे, 20 तारखेपर्यंत जे काही प्रयत्न करता येतील करू आणि हे 100% मिळवून देण्याचा प्रयत्न करू, काय अडचण नाही आणि आंदोलनाची काही गरज नाही। तर हा आंदोलन मागे घ्याल अशी विनंती करतो मी। पत्र घेऊन घेऊ मग आपण या इकडे या ताई, आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।